कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई मी निघते हा. हो हो सावकाश जा हं, आणि लवकर ये घरी. हो हो आज काहीतरी हाताला लागेल ठोस. काय हाताला लागणार आहे? नाही नाही काय नाही. बरं ते इराशी बोललीस का तू? नाही म्हणजे तुझ्याशी बोलायचं म्हणाली होती. मला फोन आला होता तिचा. का? काय माहिती, बोलायचं असेल ना तुझ्याशी काहीतरी. मला माहितीये तिला काय बोलायचंय माझ्याशी. काय? सतत डिवोर्स घे म्हणून मागे लागली माझ्या. काय करावं ना इराचं? का तुझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करते ही मुलगी? बरं मी हिला समजावून सांगितलंय हा, तरी तिचं तेच चाललंय. आणि आई मला माझा संसार वाचवायचा आहे. मी त्यासाठी काय काय प्रयत्न करते माझं मला माहित. आणि मला खात्री आहे ग, मला माहितीये मी माझ्या घरी मानानं परत जाणार. अक्षू, तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत रे बाळा. थँक्यू. बरं चल मी निघते आता. सावकाश जा ग. हो. देवा, माझ्या अक्षूचं आयुष्य मार्गी लागू दे रे. विद्या, हा? अगं अक्षरा गेली का? हो आत्ताच गेली. इरू, हा आत्ताच गेली बघ अक्षरा मंदिरात. हा ठेव ठेव, ठीक आहे. इराचा तुम्हालाही फोन आला होता का? तुम्हाला म्हणजे तुला पण केला होता? हो ना. काय करावं या इराचं? सारखा अक्षराच्या आयुष्यामध्ये लुडबुड लुडबुड करते हो. समजावून सांगितलं ना तरीही ऐकत नाहीये. अहो एकदा तुम्ही तरी समजावून सांगा ना इराला. बर, मी बोलतो तिच्याशी. आई या काय? या या. तू यांच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे. आम्ही शपथ घेतो. ठीक आहे, आता म्हण. माझ्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी, आमच्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी धर्मानं, कायद्यानं, विधिवत या घरची सून असलेली सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी धर्मानं कायद्यानं या घरची सून असलेली अक्षदा सूर्य अक्षरा र र रा हा अ अ क्ष कश अच्छा रा रा अक्षरा. अकशरा. ऐक ना भुवनेश्वरी, तुला अक्षरा म्हणता येतं हे मलाही माहिती आहे आणि तुलाही माहिती आहे. त्यामुळे हे सगळं अवॉइड कर ना, कट कर. म्हण, अक्षरा म्हणावं लागेल तुला आता. म्हण. आमच्या डोक्याला बाशिंग बांधण्याआधी या घरची कायद्यानं धर्मानं सून असलेली अक्षरा सूर्यवंशी या घरामध्ये येईल. आणि त्याकरता आम्ही बांधी लावतो. त्या जर का या घरला परत आल्या नाहीत तर तुम्ही आमच्याशी लग्न करायला बांधील नाही हे आम्ही मान्य करतो. सौभाग्यवती अक्षरा अधिपती सूर्यवंशी असं म्हणता आलं असतं तुला. ठीक आहे, मी त्यासाठी अडून नाही बसणार. ठीक आहे, जाऊ दे. आता तुला त्या मगाच्या प्रश्नांची उत्तरं देतो. माझं एक छोटंसं काम आहे, मी त्यासाठी बाहेर चाललोय. 2-1 तासात मी परत येईन. आणि एकदा मी परत आलो की मग आपण पुढच्या गोष्टी बोलूया. चालेल? ठीक आहे, येऊ मी.
काय करतेस? सॉरी, काय करतेस तू इथे? मला बाबांनी पाठवलं होतं. या हाताने घ्या त्या हाताने द्या, नुसतं हेच चाललंय. काय नाही हो, सौदेबाजी चालली आहे समधी. तुम्ही कशाला शपथ घेतली बरं आईसाहेब? अधिपती, आम्ही त्यांना तुमच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घ्यायला लावली का नाही? मग त्यांनी पण तीच मागणी केली, तर त्यात गैर काय आहे? हा म्हणजे हे काय म्हणजे जशाच तसं असं होय? हा, पण त्यात वाईट काय आहे? अहो तसं नाही, ह्या माणसासाठी लगीन म्हणजे फक्त व्यवहार आहे. तुम्हाला दिसतंय ना उपष्ट. अधिपती, आम्हाला ते कळतंय, पण तरी पण आम्हाला ते पाहिजे. कशाला मला काय कळत नाही आईसाहेब. हे लगीन म्हणजे काय 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 कुठला मोठा पुरस्कार आहे काय 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 मोठं बक्षीस आहे ह्यो माणूस मिळणार तुमच्या नशिबात म्हणजे? हा, ह्यो पुरस्कारच आहे, बक्षीस, जे आम्हाला 25 वर्षांपूर्वी मिळायला पाहिजे होतं, पण आता मिळतंय. ताई, अगं तू स्वतःची किंमत कमी करून घ्यायलीस. दुर्गे, गप की जरा. उगा नग तिकडे नाक खुपसू नगस. कारण मला ताईचा अपमान झालेला आवडत नाही म्हणून. मजा, आज जाऊन बस. आईसाहेब तुम्ही माझा अधिपती, अरे तुला नाही कळायचं बाईचं मन. तिला सवाष्ट्र म्हणून या समाजात स्थान पाहिजेल आहे, सौभाग्याचा मान पाहिजेल आहे. आणि ही शेवटची संधी आहे बघ. ही संधी जर का हुकली नव, तर इतके वर्ष ज्या गोष्टीची ती आस लावून बसली आहे तिला कवाच मिळणार नाही. हे बघ, तुला नाही कळायचं हे, पण एक सांगू, तिची इच्छा म्हणून तिच्या बरोबर राहा. हा, तिला समजून घे बाळ. अधिपती, सुनबाई या घरात परत आल्या तर तुमची काही हरकत नाही ना? इरा, मी तुला अजिबात सांगितलेलं नव्हतं अक्षराच्या मागे जायला. बघ, बाबा म्हणतायत त्यांनी नाही सांगितलंय. ताई, अगं बाबा खोटं बोलतायत. अगं इरा, पास आता. ऐकलं मी. इरा, अगं तुला काही वाटतं का असं बोलायला? बाबा खोटं बोलतायत असं म्हणतेस? खरं तर तू खोटं बोलतेस. मुळात तुला तिच्या मागे मागे जाण्याची काय गरज होती मला सांग बरं. तू तुझं बघ ना ग इरा. आणि अक्षराच्या आयुष्यात लुडबुड करण्यापेक्षा स्वतःच्या संसाराकडे लक्ष दे. नाही तू आता घरी ये, मी बघते तुला. जा आता, मुकाट्यानं घरी जा. अक्षरा, मला सांग, कुठे आहात तुम्ही आता? हा, मी मंदिरात आले होते बाबा, आता शाळेत जाईन. इरा, हे बघ, तू अजिबात अक्षराचा पाठलाग करत बसू नकोस. जशी असशील तसे घरी ये, नाहीतर तुझ्या घरी जा. नाही नाही बाबा, मी घरी येते लगेच. हो आई, बाय. हा, ठेव. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.